पुढल्या वर्षी आपण नक्कीच तुमच्यासाठी एक स्पेशल बक्षीस ठेवूया, ते फक्त बागदंडा गावापुरतेच मर्यादित असेल आणि ते स्पेशल महिलांसाठी. त्यामध्ये पुरुषांना सुद्धा आपण ऍड नाही करायचं. फक्त महिलांसाठी एक बक्षीस आपण ठेवणार आहोत. त्यामध्ये त्या चिठ्ठ्यांमध्ये फक्त बागदंडा गावातील महिलांचीच नावं असतील. हे पुढल्या वर्षी आपण करणार आहोत. त्यामुळे एक बक्षीस आपण महिलांकडे देणार आहोत. आणि हा, त्याच्यामध्ये फक्त माझं एक नाव जमलं तर घेतलं तर बरं होईल. जाऊया मॅचच्या दिशेने एक विनोदाचा भाग होता, परंतु तमाम सर्व बागदंडा गावातील सदस्य, त्याच वेळेला अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, खजिनदार असतील, पदाधिकारी असतील आणि अपेक्षा महिला मंडळ, या सर्वांचं मी माझ्या वतीनं समर्थकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. आपण 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर 61 वर्षामध्ये पदार्पण केलं आणि हेही वर्ष आनंदानं, उत्साहानं, गुण्या गोविंदानं आपण साजरं केलेलं आहे. एक सण म्हणून आपण ही स्पर्धा साजरी करत असतो आणि नक्कीच एक इच्छा आहे की 61 हे वर्ष, हे अशीच वर्ष पुढे अविरतपणे निरंतर सुरू राहो, ही मी ईश्वर चरणी, हनुमंत चरणी प्रार्थना करतोय. जातो या मैदानामध्ये, अर्थातच फायनलचा मॅच. जय हनुमान बागदंडा या गावासाठी अजून काय पाहिजे? फायनलचा सामना आणि त्यामधील आपला गावातील हा यजमान संघ खेळत आहे. यासाठीच एक स्वप्न पाहिलं होतं की आपला संघ फायनलला गेला पाहिजे. फायनलला आलाय, आता पुढे काय होईल ते होईल, परंतु नक्कीच मन समाधान आता झालेलं आहे. कित्येक वर्ष या प्रतीक्षेमध्ये होतं, कित्येक वर्ष आपला संघ या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र झाला पाहिजे या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. तो क्षण आता या ठिकाणी आलेला आहे. आता काही हो, परंतु आपल्या मुलांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी परफॉर्मन्स केला. मी पाहिलं साक्षीचे वडील असतील, त्यांनी सुद्धा या ठिकाणी आलं, साक्षीतला काही ॲडवाईस दिले की आता अशा पद्धतीने आपल्याला खेळलं पाहिजे. कारण मित्रांनो, मोठ्यांचं ऐकणं हे प्रत्येकाचं काम आहे, कारण त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे. तर पाहूया आता जय हनुमान बागदंडा संघ पहिल्या सत्रामध्ये समोरच्या या एक दमदार संघासमोर किती धावेचं टार्गेट देणार आहे. 3 ओव्हर्स आपल्याकडे आहेत, 18 बॉल्स फक्त आहेत. या 18 बॉल्समध्ये प्रतिस्पर्धी संघाला चांगलं टार्गेट द्यायचं आहे आणि प्रतिस्पर्धी संघ म्हटलं की तो देखील दमदार आहे. या जर संघाचं आपण अनालिसिस केलं, तुम्ही पाहू शकता मृणाल वस्तुकुलची जर बॉडी सोडली तर बाकी सगळे एकदम सिंगल खेळाडू दिसतात. सगळे खेळाडू बघा आणि 25 वर्षाच्या आतीलच आहेत. एखाद दोन असतील जे 25 वर्षाच्या वरील असतील, परंतु बाकी बघा अगदी छोटी मुलं या संघामध्ये सामील आहेत. आणि प्रत्येकाकडून एक बहारदार, एक प्रोफेशनल, एक स्टँडर्ड क्रिकेट आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल या ठिकाणी गोलंदाज झालेला आहे आयुष बोकाडे, एक वेगवान जलदगतीचा गोलंदाज. पहिलाच बॉल तो टाकेल स्ट्राइक एंडवरती. साक्षीत एक घनाघाती फलंदाज. अंपरचा इशारा येतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये करूया या फायनलचं स्वागत. जोरदार टाळ्या. वर्णन पहिलाच बॉल साक्षी स्ट्राइक एंडवरती. आहा, पहिलाच बॉल, इथे प्रचंड वेग होता, बॅटची कडा लागली, चेंडू शॉर्ट फाईनिंगच्या दिशेने गेला. एक सिंगल धाव इथे मात्र घेण्याचा प्रयत्न करत होते जरूर, परंतु धाव मात्र घेतली नाही. पहिलाच बॉल अगदी सुरक्षित, संतुलित आणि सेन्सिबल पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज साक्षीतनं. 5 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. संयम फार महत्वाचा आहे, तो संयम बाळगणं दोन्ही संघात तेवढंच महत्वाचं. आहा, इथे मात्र व्हॉट अ कॅच. ओ हो, जबरदस्त कॅच. नक्कीच आपण युट्यूबच्या माध्यमातून रिव्ह्यू पाहू शकता. कॅच ऑफ द टुर्नामेंट. कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणावं लागेल. येस, WTC या चॅनलवरती लगेच जा आणि आपण रिप्लाय पाहू शकता. काय कॅच पकडलाय, प्रेझेन्स ऑफ माइंड, त्याच वेळेला जम्प. आहा, व्हॉट अ कॅच. रिप्लाय मध्ये आपण पाहू शकतो WTC या चॅनलच्या माध्यमातून चांगला रिप्लाय दाखवला गेला. आणि जय हनुमान बागदंडा या संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू, ज्या खेळाडूनं प्रतिस्पर्धी संघाला नामोहरण केलं होतं, अशा साक्षीतला येथे मात्र बाद केलेला आहे. स्पेशली कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं विकास साखरकर, कारण त्याचे एफर्ट्स त्याने लावले, एच उडवण्यामध्ये त्याला मजबूर केलं आणि त्यामुळे नक्कीच हा एक चांगला कॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. हा नुसता कॅच नाही मृणालने पकडला, तर मृणालने सर्वांची मन सुद्धा तोडून टाकलेली तिकडे आता जय हनुमान बागदांडा संघाची. सर्व त्याच्या सामना बघण्यासाठी त्यांची पब्लिक आली होती, त्यांची मन तोडून टाकलेली नाहीये. परंतु साखरकर दादा, जय हनुमान बागदांडा या संघामध्ये 5 ते 6 नंबर पर्यंत चांगली फलंदाजी आहे. कोणताही फलंदाज साक्षीपेक्षा चांगली सुद्धा फलंदाजी करू शकतो. पाहूया ती होणार का. पुन्हा एकदा या ठिकाणी आयुष बोकाडे. फुलटॉस बॉल, परंतु एकदा हलक्याने खेळण्याचा प्रयत्न. सॉफ्ट हँडने बॉटम हँडचा वापर केला. एक सिंगल धाव मात्र घेतली आणि एका धावेनंतर आता या ठिकाणी एक धाव पहिल्यांदा स्कोर कार्डवरती आली आहे.
हा जो झेल पकडला ना मृणालने, त्याच्यासाठी त्यांचे स्पॉन्सर जॅक स्पॅरो यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. जबरदस्त. जॅक स्पॅरो यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय. आपण हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी केलात आणि आपला संघ आता फायनलमध्ये येऊन नक्कीच चांगला खेळ करत आहे. 3 बॉल्स कंप्लीट झालेले आहेत बॅटिंग करत असताना. जयनुमान बागदंडा या संघाने 1 धाव 1 गडी बाद अशी धावसंख्या जमावलेली आहे. आहा, काय गोलंदाजी आहे. परफेक्ट यॉर्कर, बरोबर मधला स्टंप इथे उडवला. फलंदाज बाद. बघा विकास सागरकर आज फायनलच्या मॅच मध्ये बघा हनुमान बागदाडा संघ चांगला संघ आहे, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट्स गेल्या तरी देखील मी म्हणेन की 18 बॉल्समध्ये 30 पेक्षा जास्त धावा केल्या, 40 पेक्षा जास्त धावा केल्या तरी हा टफ फाईट स्कोर असू शकेल. दोन्ही संघ तितकेच चांगले आहेत. जय हनुमान बागदाडा संघाची आपण मागील मॅचमध्ये गोलंदाजी पाहिली तर गोलंदाजीमध्ये अनिकेतने सुद्धा प्रभावित केलं. त्याने सुद्धा मोठे मोठे फलंदाज रोखण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. त्यामुळे जरी पहिल्या ओव्हर्समध्ये धावा आल्या नसतील तरी खचून जायचं नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये, या आपल्या जीवनाच्या खेळामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली पाहिजे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे जरी पहिल्या ओव्हर्समध्ये धावा होत नसतील तरी अजून सुद्धा 2 षटकं शिल्लक आहेत. या 2 षटकामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने धावसंख्या केलीत. प्रेशर आहे कारण फायनलची मॅच आहे. त्यामुळे इथून अजूनही संधी मात्र कोणी गमवायची नाहीये. ना अलिबाग संघाने गमवायची, ना बागदांडा संघाने गमवायची. अलिबाग संघ आज तुफान फॉर्म मध्ये आहे, परंतु त्याच वेळेला बागदांडा संघाला वापसी करण्यासाठी नक्कीच आणखी संधी आहे. नवीन फलंदाज आर्यन पाटील गेलाय. एक हा जबरदस्त फलंदाज कोणत्याही चेंडूवरती मोठा फटका मारू शकतो. तो फलंदाज स्ट्राईक एंडवरती. हा प्रचंड वेग आहे. ते मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव घेतली आहे. स्ट्राईक रोटेट केली. 1 धावेच्या साह्याने धफलकावरती 2 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. 5 बॉल्स पहिल्या षटकातील पूर्ण झालेले आहेत. आयुष बोकाडीची गोलंदाजी भारदस्त, त्याचवेळेला प्रभावशाली, शक्तिशाली, बलवान अशी ही गोलंदाजी पाहायला मिळाली. वेगावरती स्वार, रफ्तार के सौदागर म्हणून ज्याला म्हटलं जातं. पुन्हा एकदा चांगला फटका घेऊन काढलेला आहे. अप्रतिम असा फटका. 1 धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि मात्र अंतिम क्षणात चेंडू सरळ गेला सीमारेषा पार. येतोय चौकार. आज खऱ्या अर्थानं अनिकेत पाटीलने सांगून दिलंय की जरी माझ्या संघाच्या विकेट गेल्या असतील तरी माझ्याकडे तो दमकमा आहे, तो आत्मविश्वास आहे. शानदार, परिपक्व आणि परिपूर्ण असा खेळ मैदानावरती त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गोलंदाजी असू द्या, फलंदाजी असू द्या, आज खऱ्या अर्थानं दोनही फॉर्मॅटमध्ये ज्याने प्रभावित केलेला आहे, मोहित केलेला आहे. परंतु 2 ओव्हर्स अजून शिल्लक आहेत. 12 बॉल शिल्लक आहेत. या 12 बॉल्समध्ये तुम्हाला चांगली धावसंख्या उभारावी लागेल. दुसऱ्या बाजूला ज्याने मागील मॅच मध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जिंकला होता, किंबहुना 16 ते 17 वर्षाचा खेळाडू जुनेद फकी आपण पाहतोय. पहिलाच बॉल. पहिलाच बॉल बघा, काहीच टप्प्यावरती नियंत्रण आहे. टप्पा पडला, स्लाइटली टर्न केला आणि या ठिकाणी चेंडू सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डीजे मास्टर सेल थोडे आणायचे आहेत माईकचे. पहिलाच बॉल डॉट आलेला आहे. आता 5 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी, वेगवान, तेज तर्रार, जलगतीचा गोलंदाज आपण पाहतोय जुनेद फकी. चांगला बॉल, तितका चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 2 धावत आहेत. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग पाहायला मिळते. धावांसाठी स्ट्रगल, संघर्ष, एफर्ट्स लावावे लागत आहेत. 8 धावा धाफलकावरती आल्यात. जय हनुमान क्रीडा मंडळाचे आपण सदस्य पाहतो या ठिकाणी अजूनही तैनात आहेत. तदनंतर अपेक्षा महिला मंडळ आता धावा या ठिकाणी संख्या वाढत चालली आहे. घरातला नाश्ता आटवून पुन्हा एकदा सगळ्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. चांगला बॉल, तितका चांगला फटका. 1 धाव तर केली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार का? दुसरी धाव घेत असताना इथे रनआउटची संधी आहे आणि दुसरी धाव देखील खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेली आहे.
4 बॉल्स कंप्लीट झालेले आहेत. धावफलकावरती 10 धावा आलेल्या आहेत. 2 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत. आर्यन पाटील हीच संधी आहे तुला सिद्ध करण्याची, पण तो दुसऱ्या बाजूला जुनैद. फुल टॉस बॉल आणि इथे मात्र वेगानं चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने गेला. येतोय बहारदार असरदार चौकार. नो बॉल आणि 4 धावा म्हणजे 5 धावा धावफलकावरती. येस, रिव्ह घ्यायचा आहे. रिव्ह घेतलेला आहे. आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी आता चेक करतील की हा चेंडू वेस्ट कमरेच्या वरती आहे की कमरेच्या खाली आहे, याची पडताळणी केली जाईल. परंतु एक चौकार आलेला आहे. धावसंख्येला चांगला आकार देण्याचं काम नक्कीच या फलंदाजाने केलंय. 14 धावा धावफलकावरती आलेले आहेत. परंतु आता या ठिकाणी पाहिलं जाईल की हा चेंडू नो आहे की नाही. आमचे पंच शरद पाटील घसवड यांच्या वतीनं या ठिकाणी पडताळणी केली जाते आहे. बॉल कमरेच्या वरती आहे की कमरेच्या खाली आहे. WTC या चॅनलच्या माध्यमातून खूप चांगला वापर रिव्ह्यूचा केला जातोय आणि नक्कीच या ठिकाणी आता नो चेंडू म्हणून पंचांनी घोषित केलेला आहे. त्यामुळे आता येथे एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट असणार आहे. धावफलकावरती 15 धावा दिलेल्या आहेत. डीजे मास्टर थोडंसं मॉनिटरला आवाज दिला तर बरं होईल. इकडचे जे मॉनिटर आहेत 2 त्यांना आवाज द्यायचा थोडा. धावफलकावरती आतापर्यंत 15 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा जुनैद फकी षटकातील शेवटले 2 बॉल. आहा, फ्री हिटचा बॉल आणि अशा वेळेला तुम्ही जर हा चेंडू असा फुकट घालवला, जरी हवेमध्ये मारला तरी सुद्धा तुम्हाला धावा मिळाल्या असत्या, परंतु धावा घेणं फार गरजेचं आहे. या खेळामध्ये या सत्रामध्ये तुम्हाला धावा फार गरजेचं आहे. दोनही संघ तितकेच बलवान आहे, शक्तिशाली आहेत. त्यामुळे तुम्हाला येथे चांगला स्कोर होणं देखील तेवढंच गरजेचं आहे. फायनलची मॅच ही फायनल सारखीच झाली पाहिजे. मोठा फटका, हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. हा चेंडू अगोदर मारला असता तर धावा मिळाली असत्या, परंतु तिथे मात्र फलंदाज झेलबाद. दोन ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. धावफलकावरती 15 धावा आलेल्या आहेत. आता जय हनुमान बागदाडा संघाचे काही खेळाडू म्हणत असतील की या 6 बॉल्समध्ये 15 ते 20 धावा आल्या तर एक चांगला स्कोर होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला जॅक स्पॅरो जे ओनर आहे ते असं म्हणत असतील की या ओव्हरला साधारण 5 किंवा 6 धावा दिल्या तरी काय आम्हाला फरक पडणार नाही. धावफलकावरती आतापर्यंत 15 धावा आल्यात. आता 6 बॉल्समध्ये किती धावा जमा करणार? मी सांगेन 30 पेक्षा जास्त धावा संख्या असेल तर हा चांगला स्कोर असेल. दुसऱ्या बाजूला अलिबाग संघाला न देण्याची गरज. अलिबाग संघ आता काय करेल, प्रत्येक बॉल डॉट काढण्याच्या हिशोबाने प्रयत्न करेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय, या अर्थाने प्रिन्स बोकाडे आलेला आहे. अगदी प्रिन्स सारखी गोलंदाजी करतोय. त्यामुळे आता या 6 बॉल्समध्ये स्ट्राईक इनवरती सलामीचा अर्थात वन डाऊन प्लेअर अनिकेत अजून सुद्धा तैनात आहे. खूप साऱ्या अपेक्षा अनिकेत कडून आहेत. आपल्या गावातील सगळे ग्रामस्थ महिला आलेले आहेत. आहा, इथे मात्र फटका फसलेला आहे. हवेमध्ये बॉल पकडला, कॅच, फलंदाज बाद. बघा, समोर जेव्हा चांगले गोलंदाज असतील ना तर हे चॅलेंजेस आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. अशा गोलंदाजच्या विरुद्ध आपण जेव्हा धावा करतो तेव्हा आपल्याला एक वेगळं समाधान मिळतं. तेच समाधान आता कुठेतरी मिळत नाहीये, कारण धावसंख्यांचा अभाव, धावसंख्येचे दुष्काळ पाहायला मिळतोय. 15 या धावसंख्येवरती धावसंख्या थांबलेली आहे, परंतु अजून देखील 5 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. पहिलाच बॉल या ठिकाणी प्रिन्स बोकाडेचा होता, त्याने मात्र येथे विकेट प्राप्त केलेला आहे. येणारे 5 बॉल अजून काही शिल्लक आहेत आणि नवीन फलंदाज मध्ये साहिल गेलेला आहे. साहिल पाहूया काय करणार आपल्या संघासाठी. एक नामी संधी आहे. या 5 बॉल्स मध्ये मोठे फटके आले तर चांगला स्कोर होईल, परंतु दुसऱ्या बाजूला प्रिन्स बोकाडे चांगली गोलंदाजी. आहा, चांगला फटका, कार्पेट साधार घेतला, एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे मात्र
अगदी सहज पूर्ण केलेत. बघा फायनलच्या मॅच मध्ये एक एक धाव तेवढीच महत्वाची आहे. एका धावेने कोणाची अर्थात सामनावीरचं चषक गेलं, एका धावेने कोणाची खऱ्या अर्थानं बेस्ट बॅट्समॅन गेला, एका धावेने सिरीज गेली, बाईक गेली, फोर व्हीलर गेली, कित्येक वेळेला आपण पाहिलं. त्यामुळे एक एक धाव सेव्ह करणं हे तेवढंच गरजेचं आहे. पुन्हा एकदा प्रिन्स बोकाडे, चांगला फटका, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न, एका धावेवरती संतुष्ट झाले आहेत. दहा फलक पुढे सरकते. आतापर्यंत 3 बॉल्स कंप्लीट झालेले आहेत. 18 धावा धावफलकावरती आल्यात. आता 3 बॉल शिल्लक आहेत. आता बागदांडा गावातील ग्रामस्थ महिला असं या ठिकाणी मनामध्ये असेल की आता एक मोठा षटकार आला तरी देखील आमचा एक चांगला स्कोर होऊ शकेल. दुसऱ्या बाजूला जॅक स्पॅरो काय म्हणत असतील की आता एकही मोठा फटका नको येऊ दे, विचच्या आतमध्ये रोखायचं म्हणजे आपली बाजू सेफ होईल. आता पाहूया काय घडणार मैदानावरती. दोन्ही संघ तितकेच बलवान आहेत, शक्तिशाली आहेत, परंतु दोन्ही संघांना चांगला खेळ करण्याची गरज आहे. पुन्हा एकदा प्रिन्स बोकाडे, चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका. एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी जरूर आहे आणि दुसरी धाव घेत असताना इथे मात्र चांगला थ्रो केलेला आहे. एकच धाव, 19 धावा धावफलकावरती आलेले आहेत. येणारे 2 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. या 2 बॉल्स वरती काय घडणार, काय बिघडणार. परंतु माझं हे शेवटलं सत्र आहे. तमाम सर्व ग्रामस्थ मंडळ, बागदंडा महिला मंडळांचं मी आभार व्यक्त करतोय. गेले 5 वर्ष मला सातत्यानं आपण आमंत्रित करताय. मोठा फटका हवेमध्ये आहे, येणार का सीमारेषा बाहेर, क्षेत्ररक्षक आहे आणि ते मात्र फलंदाज बाद. खरं तर विकासदास साखरकर आपल्याला दरवर्षी या ठिकाणी आमंत्रित केलं जातं. त्याबद्दल नक्कीच मी सगळ्यांचं आता प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाहीये, परंतु अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, ग्रामस्थ मंडळ, बागदंडा, अपेक्षा महिला मंडळ या सर्वांचा आभार व्यक्त करतोय. ही स्पर्धा म्हणजे माझ्या घरातली स्पर्धा म्हणून मी अगदी हक्काने येत असतो आणि आपण सुद्धा मला दरवर्षी आमंत्रित करता, त्याबद्दल सर्वांचा मी आभार व्यक्त करतोय. कारण मी सुद्धा एक कलाकार आहे. कलाकाराला एक चांगला प्लॅटफॉर्म फार गरजेचा असतो. तो प्लॅटफॉर्म आपण सदैव देता, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतोय. आणि यानंतर आपली मी रजा घेणार आहे, परंतु नक्कीच खूप चांगलं प्रेम हे आपल्या गावाकडून मला मिळालेलं आहे. एक बॉलचा काही शिल्लक आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. आहा, बॅटची एज लागली आहे. एक सिंगल धाव घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न, परंतु दुसरी धाव घेणार का. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेत असताना मात्र येथे फलंदाज बाद होतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ, पहिल्या सत्राचा खेळ मात्र इथे समाप्त झालेला आहे. एक इनिंग नंतर बॅटिंग करत असताना जय हनुमान बागदंडा या संघानं निर्धारित 3 ओव्हर्समध्ये म्हणजेच 18 बॉलमध्ये धावफलकावरती 20 धावा जमा केलेल्या आहेत. येणाऱ्या 3 ओव्हर्समध्ये 21 धावांची गरज आहे. सत्र नक्कीच आता विकासदास साखर यांच्याकडे मी देण्यापूर्वी एकच सांगेन की इथे बागदंडा संघाला जर जितके सूत्र आपण पाहायला गेलं तर पहिली ओव्हर ही चांगली टाकायची आहे. दुसऱ्या बाजूला अलिबाग संघाला जिंकायचं असेल तर पहिल्याच ओव्हरमध्ये जर 10 ते 15 धावा घेतल्या तर इथे मात्र विजय आपल्या बाजूनं नक्कीच सुनिश्चित होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या सत्रामध्ये काय घडणार, काय बिघडणार याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन जातोय आपल्या अलिबाग तालुक्यामधले एक ज्येष्ठ समालोचक, ज्याने कित्येक वर्ष क्रिकेटच्या खेळामध्ये घालवलेली आहेत. आपल्या फलंदाजीनं अक्षरशः तो काळखंड गाजवला. असे आपले सर्वांचे लाडके विकासदादा साखरकर यांच्याकडे मी घेऊन जातोय. धन्यवाद. आणि अर्थातच या ठिकाणी जय हनुमान बागदंडा यांच्या वतीनं आयोजित ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये गेले 2 दिवस मला आपण आमंत्रित केले, त्याबद्दल पुनश्च सगळ्यांचे मी आभार व्यक्त करून माझं समालोचन मी येथेच समाप्त करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मेगा फायनलचं पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. आणि त्या मेगा फायनलच्या पहिल्या सत्रामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी जॅक स्पॅरो पुरस्कृत जयमल्ला अलिबाग या संघाकडून बघायला मिळाली होती. त्याने धक्क्यावर धक्के दिले जय हनुमान बागदंडा संघाला. 3 षटकात 20 धावात फक्त त्याने खर्च केल्या आणि 21 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते अलिबाग संघासमोर. बघूया हे 21 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पार केलं जाईल किंवा त्यांना कशा पद्धतीने रोखलं जाईल जय हनुमान बागदंडा संघाकडून. अतिशय महत्वपूर्ण लढत आहे. अंतिम विजेतेपद कोणाच्या पदरात जाईल. यजमान संघ स्वतः हे सामना जिंकून ही ट्रॉफी आपल्याकडेच ठेवतात का, किंवा जय मल्हार अलिबाग संघ ही ट्रॉफी अलिबागला घेऊन जातात की बोडणी गावामध्ये घेऊन ठेवतात का,
हे बघायचं आपण येणाऱ्या 3 षटकांमध्ये एक 25 धावांचं लक्ष आहे. 21 धावांचं लक्ष आहे. 21. सामन्याला सुरुवात होते. त्यांची सलामीची जोडी मृणाल वर्सोलकर आणि विराज जुईकर यांची जोडी मैदानात आलेली आहे. प्रत्येक मॅच मध्ये मृणालने अतिशय जबरदस्त अशी कामगिरी केलेली आहे. पहिल्या सामन्यात तब्बल 54 धावा काढल्या होत्या. तदनंतरच्या सामन्यात त्याने पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 55 धावा काढल्या. दुसऱ्या मॅच मध्ये 40 धावा काढल्या आणि तिसऱ्या मॅच मध्ये 21 धावा काढल्या होत्या. अतिशय जबरदस्त अशी कामगिरी त्याच्याकडून बघायला मिळालेली आहे. त्याच्या तोडीस तोड कामगिरी जय हनुमान बागदांडा संघाच्या साक्षीत पाटील याने सुद्धा केलेली आहे. साक्षीतने शेवटच्या सामन्यामध्ये मात्र थोडंसं लवकर बाद झाला, नाही तर त्याची सुद्धा फलंदाजी जबरदस्त होती. अफलातून फलंदाजी केलेली आहे. अतिशय दोन खेळाडूंमध्ये एक जोरदार लढत आहे बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होण्यासाठी. बघूया कोण ते पारितोषिक पटकावतोय. पहिला चेंडू या ठिकाणी बघतोय गोलंदाजीसाठी अनिकेत पाटील. चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळते मृणाल वर्सोलकर याला. आपण बघतोय या ठिकाणी मैदानाच्या आपण समोर आपण स्टेजच्या समोर बघतोय भरपूर बक्षिसांची रेलचेल आहे. भरपूर ट्रॉफीज आहेत, भरपूर बक्षिसं आहेत आणि ही बक्षिसं कोणकोणते खेळाडू घेतील आपण बघणार आहोत. थोड्या वेळामध्ये बक्षीस समारंभ होईल. सकाळचे भरपूर वाजलेले आहेत. सूर्यनारायणाने दर्शन दिलेलं आहे. आम्हाला वाटतं होतं की सूर्य उगवायच्या अगोदर फायनल होईल, परंतु तसं काही झालेलं नाहीये. सूर्य उगवलेला आहे. असो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तसंच करूया. पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली. 21 धावांचं लक्ष. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात, सीमारेषा पार. बेहतरीन अफलातून षटकार. चांगली सुरुवात केली विराज जुईकर. षटकार लगावतोय आणि आपल्या संघाची किवाड फायनलच्या दिशेने, फायनलची ट्रॉफी उचलण्याच्या दिशेने त्यांचे पावलं पडायला लागलेले आहेत. पुढचा चेंडू, आणखी एक जबरदस्त प्रहार, लाजवाब अफलातून स्ट्रोक्स. इट्स अ मॅग्निफिसंट शॉट. बॉल इज गोइंग टू द ओव्हर द बाउंड्री रोप. षटकार. जी सेमीफायनल मध्ये मॅच झाली, एका षटकामध्ये सामना समाप्त तशीच होते की काय असं वाटायला लागलेलं आहे. कारण 3 चेंडू झालेले आहेत आणि तब्बल 13 धावा धावपळकावर लागलेले आहेत. परंतु या वेळेला बघा क्षेत्ररक्षकाला चकवतोय, परंतु मृणाल वर्सोलकर स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय, कारण त्याचा मनसुबा असेल शेवटचे 2 स्ट्रोक्स मी मारेन. धावसंख्या 14. आता आवश्यकता आहे ती 7 धावांची. 7 रन्स रिक्वायर्ड. 7 धावांची गरज आहे. अंतिम विजेतेपद उपटला. जॅक स्पॅरो खुश, सांबा खुश हुआ. 7 धावांची आवश्यकता आहे. अनिकेत पाटील वर हल्ला बोल. ये देखिए घालीन लोटांगण शॉट. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, सीमा रेषा पार. चौकार. जबरदस्त फलंदाजी, अतिशय जबरदस्त फलंदाजी बघायला मिळाली. या वेळेला एक नजाकत भरा स्ट्रोक्स. चेंडू जातोय. विजयी 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 चौकार. अंतिम विजेतेपद जॅक स्पॅरो पुरस्कृत. जॅक स्पॅरो बोर्डनी पुरस्कृत. जय बल्लार अलिबाग या संघाने अंतिम विजेतेपद अतिशय विजेतेपदाच्या थाटामध्ये प्राप्त केलेलं आहे. वेल डन. अप्रतिम. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. डीजे कम ऑन बजाओ.